ब्रॉट टू यू बाय विगार्ड। देशात वेगवेगळे आता ओपिनियन पोल येऊ लागलेले आहेत आणि यामध्ये एनडीएला 360 जागा दाखवल्या जातात, पण महाराष्ट्रामध्ये परिस्थिती थोडीशी वेगळी आहे। महायुतीला 22 जागा तर 25 जागा या महाविकास आघाडीला दाखवल्या जातात। आपल्यासोबत दीपक केसरकर, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। सर, ज्या पद्धतीचे आकडे समोर येत आहेत, तुम्हाला मान्य आहेत हे सगळे आकडे? नाही, आकडे मला मुळातच अशासाठी मान्य नाहीत की जो सर्वे होता नेशन वाईज सर्वे होतो, परंतु महाराष्ट्रामध्ये जी अशी वृत्तपत्र आहेत की ज्यांच्या प्रत्येक रिजनच्या कॉपीज निघतात, त्यांचं सगळ्यात मोठं नेटवर्क हे महाराष्ट्रामध्ये असतं। अशा वृत्तपत्रांनी जो काढलेला आहे सर्वे, त्याच्यामध्ये 35 जागा या आम्हाला दाखवलेल्या आहेत। त्याच्यानंतर 12 जागा या महाविकास आघाडीला दाखवल्या आणि एक अपक्ष दाखवला आहे। तो पश्चिम महाराष्ट्रातून दाखवला आहे, म्हणजे आपल्याला माहिती आहे की पश्चिम महाराष्ट्रामध्ये अपक्षांचे त्या ठिकाणी हे केलेलं आहे। तर मला निश्चितपणे असं वाटतं की आम्हाला 35पेक्षा कमी जागा महाराष्ट्रामध्ये मिळतील असं वाटत नाही। आणि मोदी साहेबांची जी लाट भारतामध्ये आहे ती त्यांनी केलेली विकास कामं, प्रत्येकाला व्यक्तिगत दिलेले फायदे, ह्या सगळ्याचा विचार करून आणि देशाला ज्या प्रकारे त्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रतिष्ठा मिळवून दिली, या सगळ्याचा तो एकत्रित परिणाम आहे असं मला स्वतःला वाटतं। आणि त्याच्यामुळे अशी जर लाट असेल तर ती सुप्त लाट महाराष्ट्रामध्ये सुद्धा असणारच। ती काय सर्वेमध्ये दिसू शकत नाही, कदाचित आम्ही 41 घेऊ। भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार वी गार्ड एसी स्टेबलाइजर का चमत्कार। इंडियाचा पण सर्वे आलेला आहे, यामध्ये 8 ते 9 10 जागा ज्या आहेत त्या एकनाथ शिंदेंना दाखवल्या जातात, तर 9 ते 11 जागा ज्या आहेत त्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला दाखवल्या जातात। त्या जागा आहेत का? फतवे निघाले महाराष्ट्रामध्ये, ते काही शिवसैनिक आहेत का? हे फतवे हे मोदी साहेबांना पराभूत करावं ह्या दुष्टहेतूने काढलेले फतवे होते। शेवटी आपण भारतीय आहोत, भारताची संस्कृती जपली पाहिजे हा विचार त्याच्यामागे नव्हता। आम्ही लेखी फतवे सुद्धा दिलेले आहेत, कमिट्यांनी काढलेले, तक्रारही केलेली आहे। म्हणून ती मतं गृहीत धरू नका, नाहीतर 2-4 सुद्धा आले नसत्या। नाही, पण एक विषय असा आहे की आपल्याकडून पण काही चुका झाल्या आहेत का असा सुद्धा आता मुद्दा उपस्थित केला जातोय। तिकीट वाटप करताना जो उशीर झाला, यामिनी जाधव असू द्या, रवींद्र भाईंदर 4-5 सीटवर, अगदी नाशिकची सीट असेल तरी त्याला उशीर झालाच, पण ह्या चुका पुढच्या काळामध्ये सुधारायला लागतील। आणि ह्या फतव्यामुळे जाणाऱ्या सीट असतात त्या एकंदर लोकसभेमध्ये असलेल्या त्या लोकांच्या संख्येवर असतात। यांनी 1-2 सीट निवडून येत नसतात विधानसभेच्या, कारण विधानसभेमध्ये कॉन्सन्ट्रेटेड पॉप्युलेशन असते, हे विसरून चालणार नाही। त्याच्यामुळे हे फतव्यांचा जो इफेक्ट आहे ना संपून जाईल। आणि हे जे काय आम्हाला थोडंसं ह्याचासुद्धा त्रास झाला की मराठा आंदोलन याच काळात झालं, शिंदेसाहेबांनी अतिशय चांगला निर्णय घेतला, फडणवीस साहेबांनी, शिंदेसाहेबांनी, पण दोन्हीकडच्या बाजू थोड्या नाराज झाल्या। म्हणजे मराठा समाजाचं आंदोलन होतं, म्हणजे त्यांच्याकडे आरक्षण होऊनसुद्धा काही लोकांनी तरी पण नाराजी दाखवली। आणि कुणबी आरक्षण आम्ही देत होतो, त्याच्यामुळे कुणबी समाजामध्ये सुद्धा थोडंसं ओबीसी समाजामध्ये नाराजी राहिली। आता ह्याच्यामधली जी वस्तुस्थिती आहे सगळ्यांना समजावून सांगायला लागेल, आणि ह्या जखमा भरल्या गेल्या की आपोआप पूर्वीसारखंच यश हे महायुतीला मिळेल। उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक। हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो। अब की बार वी गॉट इन्वर्टर बैटरी का चमत्कार। नाही, पण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा गट राजकारणामध्ये मोठा होतो असं वाटतं, कारण 14 ते 15 जागा त्यांना त्या ठिकाणी दाखवल्या जातात। 15 मुळातच मिळू शकत नाही। मी तुम्हाला सांगितलं, हा सगळा फतव्याचा इफेक्ट आहे। आणि ह्याच लोकांना बाळासाहेबांनी आपली जागा दाखवलेली होती मुंबईमध्ये। आणि महाराष्ट्र हे एक प्रोग्रेसिव्ह राज्य आहे, त्याच्यामध्ये असले फतवे वगैरे चालत नाहीत, पण त्यांनी चालवून दाखवले। आपण काय करणार? बाळासाहेबांच्या विचारापासून लांब जात असताना ही शेवटची काडी होती, जसं आपण म्हणतो तसं। आणि त्याच्यामुळे प्रत्येकाला आता समजावून सांगायला लागेल की हे कशामुळे फतवे निघाले, कोणाच्या बाजूने निघाले। मग फतव्याचं राजकारण करायचं असेल तर त्याला शिवसेना म्हणता येईल का, हे सगळं लोकांच्या समोर बाजू जायला लागेल ना। आणि जाईल त्याला सगळे शिवसैनिक एकत्र येतील, कारण बाळासाहेबांचा विचार आणि शिवसेना ह्याला वेगळं करता येणार नाही। पण यामध्ये विरोधाभास वाटतोय का? कारण अंबादास दानवे साशंकता उपस्थित करतायत, EVM मध्ये काहीतरी गडबड आहे असं सुद्धा वक्तव्य करतायत की आपल्याला हे मिळू शकत नाही।
आपल्याला लोकांचा सपोर्ट मिळणार नाही हे जाणीव झाल्यामुळे ते आता काहीतरी कारण शोधायलाच लागेल. आमच्या सीट नाही आल्या तर का नाही आल्या, EVMमुळे. बरं, संजय राऊत पण प्रश्न उपस्थित करतात की हा जो काही सर्वे आहे तो सगळा फ्रॉड आहे असं म्हणतायत. आणि संजय राऊत हे भारतातले सगळ्यात विद्वानग्रस्त आहेत. आता एवढ्या मोठ्या मोठ्या लोकांनी सर्वे केला, तो सुद्धा खोटा म्हणायचा, याला काय अर्थ नाही. मग तुम्ही सुद्धा राहुल गांधींसारखं बोलत राहा. राहुल गांधी सुद्धा सांगतात ना आमच्या 250 येतील म्हणून, आणि प्रत्यक्षात 50, 60, 70 एवढीच काँग्रेसची संख्या येते. बरं, एकनाथ खडसे यांचं जे विधान आहे ते किती गांभीर्याने घेता तुम्ही? ते म्हणतात की भारतीय जनता पार्टीला फोडाफोडीचा फटका कुठेतरी महाराष्ट्रामध्ये बसणार आहे आणि त्यांनी आत्मचिंतन करायला हवं. मला असं वाटतं खडसे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांच्याबद्दल मी काय बोलावं. त्यांनी पक्ष सोडलेला होता, पुन्हा ते पक्षात आलेले आहेत. त्याच्यामुळे वरिष्ठ ते कितपत सिरियसली घेतात मला माहिती नाही. बघा, मी तुम्हाला अनेक फॅक्टर सांगितले जे कारणीभूत ठरले. हा जो तुम्हाला ह्याचा का सांगितला पोलरायझेशन ऑफ वोट्स, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. हे पोलरायझेशन होणं देशाच्या हिताचं नव्हतं, पण झालं ही वस्तुस्थिती आहे. त्या लोकांनी फेरविचार करावा. दलित आणि मुस्लिमांची जी मतं आहेत ती एक गट्टा शिवसेनेला गेली, त्याच्यामुळे त्यांच्या जागा वाढतात अशी सुद्धा चर्चा होते. इथे कुठेतरी आपण कमी पडलो असं वाटतं तुम्हाला? हे बघा, खोटा प्रचार झाला की राज्यघटना बदलली जाणार, जी बाबासाहेबांनी बोललं. खोटा प्रचार झाला ही वस्तुस्थिती आहे. घटना कोण बदलू शकतं का? खोटा प्रचार झाला, खोटा प्रचाराला काही लोक बळी पडली आणि ते सिस्टमॅटिकली महाराष्ट्रामध्ये केलं गेलं. पण तरी पण आम्हीच आघाडीवर राहू याची मला 100% खात्री आहे. त्याच्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये आमच्या 35च्या खाली सीट येणार नाहीत आणि त्यांच्यामध्ये अपक्ष धरून ज्या काही उरलेल्या सीट आहेत 13, त्यापैकी 12 त्यांच्या येतील, 1 अपक्षाला. बरं, तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे आणि शेवटचा प्रश्न सुद्धा आहे. तुम्ही जुने शिवसैनिक आहात. ज्या पद्धतीनं मोदी शिवसैनिक नाही, मी नवीन आलेलो शिवसैनिक आहे, नाहीतर परत त्याच्यावर ऑब्जेक्शन नको. बाळासाहेबांचे विचार ऐकून आणि त्यांनी आकर्षित होऊन मी शिवसेनेमध्ये आलो, ही वस्तुस्थिती आहे. बरं, एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की मोदी म्हणतात की माझं काही वैर नाही आहे उद्धव ठाकरेंची, कधीही त्यांना गरज पडली तर सगळ्यात आधी मी त्यांच्या पाठीशी उभा राहील. TV9ला त्यांनी मुलाखत दिली, त्यावेळी ते म्हणाले आता जर समजा त्यांना जास्त जागा मिळाल्या तर उद्धव ठाकरे पुन्हा NDAमध्ये येऊ शकतात का, आणि त्यामुळे आपली भूमिका काय राहणार आहे? येणार की नाही याच्यावर मी कॉमेंट करू शकत नाही. एक गोष्ट मला निश्चितपणे माहिती आहे की इलेक्शनच्या पूर्वी त्यांनी मोदी साहेबांची भेट मागितली होती, त्यांना ती मिळू शकली नाही, ही वस्तुस्थिती मला माहिती आहे. आता ह्याला काही पुरावे नसतात. ज्या माणसाशी बोलले म्हणजे हे काय लपून राहत नाही. आणि त्याच्यामुळे हा प्रकाशराव आंबेडकर साहेबांनी सुद्धा हा प्रश्न काढलेला होता. त्यावेळेला सुद्धा त्यांनी उत्तर देताना असं संभ्रमित उत्तर दिलेलं होतं. आणि त्याच्यामुळे ज्या प्रकारे ते मोदी साहेबांच्या विरोधात बोललेत त्या पार्श्वभूमीवर त्यांना माफी मिळेल की नाही याची मला स्वतःला शंका वाटते. कारण मोदी साहेबांवर व्यक्तिगत बोलण्याच्या भानगडीत कोणीच पडत नाही. आणि ते काम फक्त महाराष्ट्रातून घडलं. आणि ते सुद्धा ज्यांच्याशी बाळासाहेबांचे अतिशय निकटचे संबंध हे मोदी साहेबांशी होते. मोदी साहेबांनी जवळ घेण्याची तयारीसुद्धा दाखवली होती, पण मोदी साहेबांना 2दा फसवलं गेलं. तिसऱ्यांदा मला वाटत नाही. पण हे काय आता शेवटी त्यांचे निर्णय असतात आणि शेवटी शिंदेसाहेब मुख्यमंत्री आहेत. त्याच्यामुळे अगोदरच भाजपने डिक्लेअर केलेलं आहे की त्यांच्या नेतृत्वाखाली ह्याच्या पुढे जायचं आहे आपल्याला इलेक्शनला सामोरं. त्यावेळेला आम्ही चांगली कामगिरी 100% करून दाखवू. पडद्यामागे काही घडामोडी घडतात असं वाटतंय? तर मी बिलकुल कॉमेंट करू शकणार नाही. मी एकदम छोटा कार्यकर्ता आहे, मी काही कॉमेंट करू याच्यावर. मला असं वाटतं की ज्या प्रकारे भाषणं झाली आहेत ती भाषणं योग्य नव्हती. आणि त्याच्यामुळे मोदी साहेबांचं यश हे स्वतः मोदी साहेबांचं आहे आणि त्यांचं जे संघटन कौशल्य आहे त्याचं आहे. त्यांनी देशासाठी केलेल्या कामगिरीचं आहे. आणि त्यांनी देशाला ज्याप्रमाणे आंतरराष्ट्रीय स्तरावर जो एक मान मिळवून दिला, त्याच्यामुळे प्रत्येक भारतीय हा मोदी साहेबांच्याबद्दल त्याला आपुलकी आहे, प्रेम आहे. आणि त्याच्याचबरोबर त्यांनी दिलेल्या योजना ह्या घराघरापर्यंत पोचल्या. त्याच्यामुळे लोकांचा थेट पाठिंबा त्यांना आहे. त्यामुळे किती खोटं बोललं गेलं तरी त्याचा काही परिणाम होईल असं वाटत नाही. आणि मोदी साहेबांची सुप्त लाट जर महाराष्ट्रामध्ये सुद्धा असेल, आहेच ती महाराष्ट्रामध्ये, त्याच्यामुळे कदाचित आम्ही 41 सुद्धा मिळू. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. कॅमेरा पर्सन आदिल शेखसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. ब्रॉट टू यू बाय विगार्ड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.